जागतिक आरोग्य दिन व जागतिक होम्योपैथी दिन के मौके पर डॉक्टर संतोष जटाले ने शहर के कलेक्टर ऑफिस के नियोजन भवन में बीमारियों के अहम असबाब और वजूहात के बारे में तफसीलात से बेहतरीन अंदाज में एक बड़े डिजिटल प्रोजेक्टर पर वीडियोज़ और फोटोज़ की शक्ल में 2.5 से 3 घंटे तक बीमारियों से बचाव और कैसे अपनी ज़िंदगी में एक सेहतमंद खुशहाल ज़िंदगी किस तरह से गुजार सकते हैं इसके बारे में मालूमात फराहम की। वाज़ेह हो कि डॉक्टर संतोष जटाले के इस प्रोग्राम में 2.5 से 3 घंटों तक हॉल में लेडीज़ और जेंट्स हजरात बग़ैर थके इस प्रोग्राम का लुत्फ़ उठाते नज़र आए। दरमियान में डॉक्टर साहब ने प्रोजेक्टर पर जज्बाती सॉन्ग चलाकर लोगों को प्रोग्राम में बांधे रखा। बाद में सवाल जवाब का सेशन शुरू हुआ। कई लोगों ने अपनी सेहत और बेहतर ज़िंदगी कैसे गुजारे इस पर सवालात किए। होम्योपैथिक के जनक डॉक्टर सैमुअल हनीमून के 270वीं जयंती के मौके पर इस तरह का प्रोग्राम मुनक्किद किया गया। इस तरह डॉक्टर संतोष जटाले वसरनी और सलमान प्रेस्टेस रेलवे स्टेशन के करीब अपना क्लिनिक डॉक्टर सैमुअल हनीमून होम्योपैथिक क्लिनिक के नाम से चलाते हैं। इस क्लिनिक में हर रोज़ कई मरीज़ मुख्तलिफ बीमारियाँ लेकर आते हैं और डॉक्टर संतोष जटाले के इलाज से मुकम्मल सेहतमंद होकर अपने घर को लौट रहे हैं। हानेमानचा विचार थोडा वेगळा होता तो आज तुमच्याकडे मी मांडणार आहे। मतलब डिफरंट एक्झाम्पल लोक लवकर लढू लागले, सुसाईड करू लागले, बऱ्याच लोकांना कॅन्सर झाली। दुसरा रिसर्च सांगतो तुम्हाला 1938 अमेरिका तर असं काम चाललंय। अमेरिका राज्य एवढं मोठं राज्य मी तुम्हाला बघू शकत नाही कारण खूप गोष्टी घ्या वेळेला पण हार्वर्ड नावाची युनिव्हर्सिटी आली आणि बऱ्याच युनिव्हर्सिटी आल्या पण त्या हार्वर्ड नावाची युनिव्हर्सिटीने तर ते पण बघूया आणि त्यातूनच हार्वर्ड स्टडी होमिओपॅथिकच्या जीवनातला अत्यंत तो उलगडा पूर्ण करण्यासाठी मी आज इथे हे करतो। जागतिक आरोग्य दिन आणि जागतिक होमिओपॅथिक दिन हे 2 दिवस एकत्र आलेले आहेत। त्या निमित्तानं आजचा हा कार्यक्रम होता। या कार्यक्रमात माझा विद्यार्थी संतोष जटाळे हा आमच्या कॉलेजचा विद्यार्थी असून त्यांनी एवढं चांगलं प्रेझेंटेशन आजच्या कार्यक्रमाचं केलं। खरंच करावं तेवढं कौतुक कमी आहे। आजच्या या दिनानिमित्त सर्व समाज बांधवांना मी चिरायू तथा आरोग्य
कायम आरोग्य सगळ्यांचं चांगलं राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि आजच्या दिनानिमित्त होमिओपॅथीचा दिवस हा फार महत्त्वाचा दिवस आहे। जगामध्ये सगळ्यात पॅथी मानलेली जर असेल तर ती ॲलोपॅथी पहिल्या नंबरवर आणि दुसऱ्या नंबरवर होमिओपॅथीला सगळ्यात मोठा सन्मान मिळालेला आहे। जेवढे म्हणून मोठे मोठे व्यक्ती जगातले ते होमिओपॅथीला प्रिफर करतात आणि ह्या दिनानिमित्त होमिओपॅथीच्या सर्व जाणकारांना होमिओपॅथीचा प्रसार करणाऱ्यांना विद्यार्थ्यांना आणि जे त्याच्यावर प्रेम करतात त्यांना शुभेच्छा देतो। आणि आज जागतिक आरोग्य दिनानिमित्तसुद्धा सर्व समाज बांधवांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। जागतिक होमिओपॅथी दिवस 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस या निमित्ताने आम्ही हा नियोजन बनवण्याचा कार्यक्रम ठेवला। त्याच्या अंतर्गत आम्ही डॉक्टर स्वामीनारायण यांनी त्यांच्या पुस्तकात आर्ट ऑफ मेडिसिनमध्ये आरोग्याविषयी काय उल्लेख केला होता, काय आजाराचे मुख्य कारण काय आहे त्याचा पूर्णपणे उलगडा केलेला आहे। तेच आपण रिसर्च थ्रू त्याला प्रूव्ह करून समाजापुढे मांडण्याचा आपण एक छोटासा प्रयत्न आम्ही आज या दिवशी आम्ही केलेला आहे। आजाराचे सर्वात मेन कारण जर तुम्ही बघितलं असाल तर व्याख्याने मी सांगितलं आहे रिलेशनशिप्स, जे हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जगातला सर्वात मोठा रिसर्च 80 वर्ष चाललेला आहे। त्याचे संक्षिप्त रूप बघितलं असेल, ज्याचे गुड रिलेशन चांगले तो जास्तीत जगला, त्याला कार्डियाक अरेस्ट कमी आला, त्याला कॅन्सर कमी झाला, त्याला बीपीचे आजार कमी झाले। गुड रिलेशन इज द बेस्ट। त्याच्यानंतर मोरल कॅरेक्टरिस्टिक, इंटेलेक्च्युअल कॅरेक्टरिस्टिक, डाईट, लाईफस्टाईल, सेक्शुअल रिलेशनशिप या सर्व गोष्टी